नेमकासारखे हत्याकांड झाले, लहान लहान मुलींवर बलात्कार झाले, 80 वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले. तेव्हा कुठं उघडं लागलं होतं? नव्हतं उघडं लागलं. दुर्योधनाने म्हटलं या राष्ट्रीय 5 चांगले माणूस शोधणार. दुर्योधनाला दिसले नाही. दुर्योधनाचा चष्मा कौरवाचा होता. त्याच राष्ट्रीय अर्जुनाने म्हटलं या राष्ट्रीय 5 वाईट माणूस शोधणार. अर्जुनाला दिसले नाही. अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता. तुमचा चष्मा दुर्योधनाचा कौरवाचा असेल. प्रत्येक माता भगिनी ते वासनांद स्त्री दिसेल. तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तर प्रत्येक माता भगिनी मा जगदंबा दिसेल. दादा आपले नजर आणि नजरिया स्वतःचे संस्कृती वाचवली पाहिजे. पण लाज वाटते या वर्षीच्या नवरात्रात आम्हाला सांगावं वाटतं की आपल्या धार्मिक उत्सवामध्ये कसे कपडे घालून गेला पाहिजे हे सांगावं लागतं. या वर्षी नवरात्रात सागरजी नवीन अभियान चालू केलं होतं. जोपर्यंत तुमच्या नवरात्री गणपतीच्या पेंडाल मध्ये भारतीय संस्कृतीला पूरक अशा पोशाखामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रवेश देणार नाही. आज या संस्थांना विनंती करतोय. या संस्थांच्या बाहेर एक हिंदू आचारसंहिता लागली पाहिजे. त्याच्यावर ढील असलं पाहिजे. जोपर्यंत भारतीय संस्कृतीला पोषक अशा पोशाखामध्ये तुम्ही प्रवेश करणार नाही तोपर्यंत आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. दादा हे हिंदू आचारसंहिता प्रत्येक हिंदू संस्थांमध्ये असले पाहिजे. तुमच्यावर कीर्तनाची आचारसंहिता असते, हिंदूंची आचारसंहिता असते. अमृत महाराजच्या कार्यकाळात तयार झालेले वारकरी संप्रदायाचे लोक कीर्तनात विना घेताना कीर्तन चालू करणाऱ्याला धोतर असलं पाहिजे. आणि कीर्तनात ज्याला विना देतो ना त्याला सुद्धा धोतर असलं पाहिजे. वरत टोपी असली नसली चालते, वरत फेटा नसला चालते, पण वरत टोपी आणि खाली धोतर पाहिजे. उद्याच्या कीर्तनात तरी हे आचारसंहिता दुरुस्त झाली पाहिजे. आणि हा अखंड विना प्रहारा जीन्स पॅन्ट वर बरमळ्यावर पैजामावर नसते. अखंड विना प्रहारा हा धोतर टोपीवरच असते. तेव्हाच हा अखंड विना प्रहारा गणला जातो. दादा या वर्षी दादा हे चूक पुढच्या वर्षी तरी नाही झाली पाहिजे. एवढ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपली संस्कृती आणि आपलीच हिंदू आचारसंहिता जपली पाहिजे. लाज वाटते. स्वतःची संस्कृती जपली पाहिजे. संस्कार आणि संस्कृती एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपल्या लेकरावर योग्य वेळेवर संस्कार केले पाहिजे. नाही तर या संस्काराचे अंतिम संस्कार 36 तुकड्यामध्ये फ्रीज मध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला सवय झाली आहे. आमचे माय बाप म्हणते आमच्या मुलीला आम्हाला मुलगा घडवायचा आहे. म्हणते मुलगा मला सांगा तुमच्या मुलीला जर मुलगा घडवलं तिचं लग्न लावताना मुलाशी लावणार आहे की मुलीशी लावणार? मुलाशी ना. आमच्या खेडे भागात जर पाहुणे आले आमचा बाप काय करते? आमचा बाप दादा 10 रुपये देते आणि एक दूध भांड देते आणि 10चा कलदार आमच्या ह्या पोट्ट्यापाशी देते. आमचं पोट्ट काय करते? त्या दूध भांड्यात तो 10चा कलदार टाकते आणि पाहुणे इथून खळंग 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 वाजवत घेऊन जाते. आणि तेच दूध भांड तेच 10चा कलदार आमच्या पोरीपाशी द्या. आमची पोरगी काय करते? ते दूध भांड स्वतःच्या ओढणीत लपवते, घराच्या मागच्या दरवाजातून जाते. या घरची इज्जत आणि त्या घरची इज्जत आमची पोरगीच ठेवते. त्याच्यामुळं स्वतःच्या मुलीला मुलगीच राहू द्या. घरात जर 4 पाहुणे आले आमच्या मुलीला अंगावर ओढणी घेणं शिकवा. नारी लज्जया साधुस्य शमया सर्गमलेन रूपविमलेन हेन शृंगेन कमलं भृंगेन नरगुणेन शोभेन भवती. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सौंदर्य असे लज्जा. दादा स्वतःची लज्जा आणि संस्कृती जपली पाहिजे आणि स्वतःची संस्कृती जपली पाहिजे. आजची तारीख 26 तारीख 26 आणि कालची तारीख 25 होती. 25 काल सकाळी आमच्या माय बापानं स्वतःच्या पोराला लाल लाल कपडे घातले आणि डोक्यावर उंदराची टोपी घातली आणि गेला पोट्ट शाळेत. मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस. घरात एक फादर
लेट समजून काही अडचण. लग्न दुसऱ्याचं नाचता येण्या बोक्याचं काय कामाचं. दुसऱ्याच्या लग्नात नाचलं नाही पाहिजे, स्वतःच्याच लग्नात नाचलं पाहिजे. स्वतःच्या लग्नात स्वतःच्याच बायकोच्या गळ्यात हात टाकला पाहिजे. दुसऱ्याच्या बायकोच्या गळ्यात हात टाकून होत नसते. स्वतःची संस्कृती आणि स्वतःचाच धर्म जपला पाहिजे. त्या दिवाळीत दिवा शोधला पाहिजे, अली शोधला नाही पाहिजे. अली शोधला की अली कधी हळी होईल सांगता येत नाही. स्वतःचा धर्म जपला पाहिजे. पण लाज वाटते. 31 नाईटची तयारी करणारे, आजपासून काउंट्री करणारे, 1 जानेवारी 9 वर्ष साजरं करणारे इंग्रजाच्या औलादाईंनो सांगून देतो, 1 डिसेंबरच्या रात्री जर पार्टी केली ना, मुळव्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या मायले दूध असते का नाही, ज्याच्या मायले दूध असते तो दुसऱ्याच्या मायपाशी हुंके मारायला जात नसते. आमच्या भारत मातेले छत्रपती शिवरायले प्रभू रामाले एवढा दूध आहे हो, आम्ही दुसऱ्याच्या मायपाशी हुंके मारायला जाणार नाही. हिंदू आहे, हिंदूच राहणार. 9 वर्ष गुढीपाडव्याला साजरं करणार झाला. स्वतःचा धर्म जपला पाहिजे. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते. पण फार मोठी शोकांतिका, स्वतःचा धर्म वाढावा कसा ख्रिश्चन लोकांकडून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्मामधला धर्मवाढ किती असावा मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून जन्माल्यावर हिंदूच धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला सर्वात मोठी शोकांतिका. स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान नाही, पण स्वतःच्या जातीचा स्वाभिमान आहे. कोणत्या जाती वाढतो माळी धनगर बंधारी त्यांनी मारणी आम्ही हार लोहर सुद्धा कुमार गौडी जयकुशी लाडणी माता चित्र रंगारी आणि ब्राह्मण समाधान वाटले गेलं. आमचं जगणं हे नाही आहे. आमचं जगणं आहे शुक्रजंतू विधान रक्त मूत्र शोषण ताण भूक सुख दुःख जन्म आणि मृत्यू हे जगणं सोडतो जातीच्या माग लागतो. आजपासून याच्यानंतर परत कधी जर तुम्हाला कोणी जात विचारली एका शब्दात सांगायचं मी हिंदू आहे दादा, एवढाच परिचय सर्वांना काफी असला पाहिजे. स्वतःचा धर्म प्रिय असला पाहिजे. काल परवा सागरजी श्रावण महिना होऊन गेला. श्रावण महिन्यात काही लोक दादा श्रावण येण्याची वाट पाहतो आणि काही लोक श्रावण तो काय म्हणते गुरुवार शनिवार चालत नाही आणि रविवारी येऊ दे. कोंबडीचं, बकरीचं, हरणाचं, गाईचं. आमच्या जिल्ह्यातले गाडगे बाबा सांगतात दादा कोंबडीचं मांस, बकरीचं मांस, हरणाचं मांस, गाईचं मांस, तुमच्या घरच्या लहान लेकराचं मांस दादा स्वतःच्या घरच्या लहान लेकर कापून खाल्ले काय हो. जर तुम्हाला वाटत असेल या परिसरातले सप्ते टिकले पाहिजे, या परिसरातले कीर्तन टिकले पाहिजे, आजच्या या कीर्तनातून एक तरी उठून म्हटला पाहिजे की मी आजपासून पूर्णच्या पूर्ण शाकाहारी होतो, तेव्हा हे कीर्तन आणि धर्म टिकल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजवा म्हणून नाही म्हटलंय, खालून कोणीतरी अपेक्षित आहे. कालच्या माया कीर्तनात, कळवणच्या नाशिकच्या कीर्तनात 52 जण निर्व्यसनी झाले. 52 जण. बाबा मागच्या 5 महिन्यामध्ये 5221 लोक माझ्या व्याख्यान कीर्तनात निर्व्यसनी झाले. मेच्या आधी काय बोललो हे काही महत्वाचं नाही, मेच्या समोर काय बोलतो हे काही महत्वाचं नाही. आजकाल सागरजी आपण व्याख्यान कीर्तन फक्त एवढ्याच करत असतो. आता खालून जोपर्यंत 53 जण उठत नाही तोपर्यंत मी काही समोर बोलत नाही. सोडतोय बेटा, ये वाजवा दे टाळ्या. ये बेटा ये, या दोघी जणी या. ये रे मित्रा, आता ये इकडे नेत बसगाली. लहान मुली मी गणणार नाही बघा, जास्त लहान नाही गिनणार मी. या तुम्ही आला का तो पोरगा, या त्याला गिनतो बघ.
अजून कोण उठते? कोण सोडते आजपासून? अरे उभा राहा की समोर. ए बेटा इकडे समोर. बाई ते बाबा कुठं आहे? इकडे इकडे इथं उभे राहा. इथं बाबा कुठं आहे? बाबा आहे ना? तेले उठून ये बेटा ये. तिकडे तोंड करायचं. या अशी इकडे मांग. इथं या ना. इथं उभे राहा. अजून कोण उठते? ते काका उठले का? काका गलत टायमिंगवर उठते का? आता खरंच उठले. येत आहे का इकडे? जागा नाही. या माझ्या हृदयातला जागा आहे. कोण उठते? महिला मंडळ तुमच्या इच्छे तेरे म्हणा. हे पेंद्या उठ. बस खाली. त्या बाबाल्या खाली बस. त्या बाबाल्या. कोण उठते? पुरं गाव माळकरी आहे का? तर महाराज पागल आहे. दुसरंच बरोबर आहे. मग तुम्ही काय फक्त का बँड समोर नाचाले आहे का? या ना कोणीतरी. कोण उठते? कोण नाही उठत? तो पोरगा उठून आला. येऊ दे त्याले. वाजवा त्याच्या टाळ्या. दोन यातल्या तीन, फक्त तीन. बाकी छोट्याने पकडत नाही. कारण की त्याच्या मायबापानं घरात आणलं, ते न खाल्लं, तेले काय समजणार? किती झाले? 3 आणि 2 5. आपल्याला पाहिजे फक्त आता 47. मी 47 घेईन तेव्हाच इथून जाईल. कोण उठते? दुसऱ्याचं नाव नका सांगू. स्वतःचं ठेवाव झाकून, दुसऱ्याचा पाव वाकून. बरोबर. कोण उठते? आयोजन समिती कुठे आहे? आयोजन समिती तू बसणार आहे खाली? कुठे आयोजन समिती? नका बोलाव पुढच्या वर्षी. मनान हात लयच बोकांडी बसला. काही अडचण नाही. कोण सोडते? कोण सोडते? नाही सोडत का? कोण उठते मागचं? एवढ्या मोठ्या पब्लिक मधून जर उठत नाही तर मग काय कामाचं? एवढा मोठा अपमान तर माझ्या आयुष्यात कधी नाही झाला. नाही उठत का? ते काका उठते का? त्या डुपातलं उठा ना कोणतरी. ओ व्हाईट शर्ट वाले, तुमचं कसं काय? टिक्क्यावाले तुम्हीच दाढीवाले कसं काय तुमचं? उठा की. नाही उठत? उठता का? उठता नाही? ठीक. उठते का? नाही का? मला ऐकूच नाही होऊन राहिली. वाटते का मला? नाही ना? उठा. कोण उठते? एक काम करू, आकडा थोडासा कमी करून. 5 जण झाले की नाही? आपण 11चा आकडा करू. 11. 5 झाले, 6 उठा, विषय खतम करू. पोरगा आला का? तुम्ही आले का? सोडायला आले का? काय म्हणते? काय म्हणते? तू काय नाही आला? अबे बाबू चल क्या रहा है अबे? तू काय म्हणते? काय सोडायला आला? मग बरोबर आहे. मग बरोबर. कोण उठते? माणसातलं कोणी उठत नाही का? का माणसातले माणसात उठते? तर
काय इकडे कोणतरी आलंय ना? दादा आले का? वा, दादासाठी वाजवा टाळ्या. काय मी नाही, ते स्वतःहून आले पाहिजे ना जबरदस्ती. येत आहे का? 5 मिनिट विचार करा. मांगजा तिले विचारा सोडू काय, तिनं जर म्हटलं तर सोड, आपण सोड. नाही उठत का? जे खरे सोडायचे ते उठून नाही राहिले. नाही उठत का? मागच्या भजनी तुम्ही बसून जा, 4 वाजता काकडा करू, मग कीर्तन सोडू. मी असाच उभा राहतो. नाही सोडत? नाही उठत का? लास्ट विचारतोय, नाही उठत? ये 5 वाजता टाळ्या. कॅप्टन आहे काय याच्या साईडला? टाळ्या वाजल्या. अजून कोण उठते? थांबतो मी होतो. नाही उठत का? नाही, हे सगळ्याला ओळखता तुम्ही? ह्या सगळे जे उभे आहे मुलं मुली, यांना ओळखता का? खालचे ओळखता का तुम्ही सगळे? आजपासून तुमच्या सगळे उठणं बे, उभा राहा. आजपासून तुमच्या सगळेले अंडे, मटण, दारू, बिडी, सिगारेट, गुटखा काहीच खाता येत नाही. याच्यात काही सूट पाहिजे का? म्हणजे ते इकडे काय म्हणते, खरा काय म्हणते, तंबाखू, तंबाखू मावा, याची काही सूट पाहिजे का? डोळे दाखवा, दिल्ली तुले. हा, अजून मला नाही. आजपासून तुम्हाला अंडे, मटण, दारू, बिडी, सिगारेट, गुटखा काहीच खाता येत नाही. जमलं तर पंढरीची वारी करायची. कोणत्या दिंडीत चालायचं मला विचारायचं. जमलं तर एकादशी करायची. जमलं तर ज्ञानेश्वरी गाथा वाचायची. आता हे झाले लोक तुमच्या इथं निर्व्यसनी होणारे, पण आता या 12 जणायले काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी 12 माडी आणून यायले घालाची जबाबदारी कोण घेते? माळ आणशील का साहेब? तुम्ही दोघं मिळून माळा आणणे, यायले बाबाच्या हातून या सगळ्याले माळा घालणे. जोपर्यंत यायचे माळ घातलेले फोटो माया व्हॉट्सअपवर येत नाही, तोपर्यंत तुमच्या करजगावचा आकडा माया टार्गेट मध्ये चढत नाही. दादा, तुमच्या गावात किती कीर्तन होते हे फार महत्वाचे नाही. तुमच्या गावात किती सत्य होते हे फार महत्वाचं नाही. पण तुमच्या गावातल्या एका कीर्तनामध्ये 12 लोक जर निर्व्यसनी होत असेल ना, तुमच्या सत्याचं सर्वात मोठं साधर्म्य आहे. विठ्ठला विठ्ठला.